जर आमच्यासोबत येणार असतील तर आम्ही हायकमांडशी बोलू. त्याच्यावर मी कसं काय बोलणार? लोकशाही आहे आमच्याकडून तरी, त्यामुळे कोणी काय बोलायचं त्याला आधी राज ठाकरेंना सोबत घेणार आहात? तो फक्त नाही, आमचा जो निर्णय असेल तो एकत्र चर्चेतून येतो ना. आम्ही आमची एकल्ली काम नसतं, सगळ्यांची चर्चा करून आम्ही बोलतो. त्याच्यामुळे तुम्ही बघितलं असेल परवा काँग्रेसचे सगळे लोक उद्धवजींना जाऊन भेटून आले, नंतर उद्धवजी आणि राजजींची काल मीटिंग झाली. म्हणजे एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा तर झालीच पाहिजे ना, चर्चेतूनच मार्ग निघतात. आमची भूमिका अशी आहे की महाराष्ट्राच्या हिताचं जे असेल आणि आमच्या समविचारी पक्षांबरोबर आम्ही नेहमीच आमच्या विचारधारेबरोबर एकत्र काम करायची आमची सगळ्यांचीच भूमिका आहे. कारण का आमच्यासाठी देश पहिला, मग राज्य, मग पक्ष आणि मग कुटुंब. त्याच्यामुळे आम्ही देशाच्या, राज्याच्या, पक्षाच्या हित या ऑर्डरमध्ये आम्ही काम करतो. त्यामुळे देशाच्या आणि राज्याच्या जे हिताचं असेल त्याच्यासाठीच आम्ही इथं एकत्र आहोत. आम्ही समविचारी जे आहे एकत्र काम करायला चांगलीच गोष्ट आहे. बिहारमध्ये विशेष पडताळणी झाली आहे मतदार यादीची आणि तशीच महाराष्ट्रात आणि देशभरात घेण्याची तयारी आता दिसून येते. यांनी काय सांगितलं? आम्ही स्वागत करतो. आमचं म्हणणं आहे पारदर्शकच कारभार झाला पाहिजे ना. कशाला कुणाची नावं 4 ठिकाणी 8 ठिकाणी, कोणी नाहीच, एका घरात 800 लोक राहत आहेत, कुठलीही पद्धत. त्याच्यामुळे जर कोणीही एखादी संस्था असेल किंवा देशात असेल तर पारदर्शकता येत असेल तर त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत केलं. नेपाळ प्रकरणावर भाजपने आदेश काढलेला आहे की मंत्री खासदार कोणीही बोलायचं नाही असं त्यांनी सूचना दिलेल्या आहेत. भाजप त्याकडे गांभीर्याने यांनी बघत असं वाटतंय. नाही, त्याचं काहीतरी कारण असेल ना का बोलत नाहीयेत. तुम्ही व्हिडिओज बघताय काय येत आहेत, खूप चिंताजनक आहे. आपलं काय झालंय जिओ पॉलिटिकली आपण जिथे बसलेलो म्हणजे भारतमध्ये आहे, आपला श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, पाकिस्तान, तुम्ही बघा ना आपली काय परिस्थिती आहे. त्याच्यामुळे आज भारताने खूप, आणि तुम्हाला आठवत असेल ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस आम्ही ताकदीने प्रधानमंत्र्यांबरोबर या देशाच्या हितासाठी आम्ही सगळे एकत्र बसलेलो. त्याच्यामुळे जेव्हा नॅशनल इश्यूज येतात त्याच्याबद्दल आम्ही सगळ्यांनी म्हणजे आम्हीही म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा पहिला पक्ष होता आणि आदरणीय पवार साहेबांनी पहिलं स्टेटमेंट केलं होतं विपक्षातून, म्हणजे विरोधी पक्षातून, की जेव्हा ऑपरेशन सिंदूर झालं किंवा पहलगामवर अटॅक झाला की ताकदीने आमचा पक्ष देशाच्या हितासाठी प्रधानमंत्र्यांच्या मागे तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला, आणि त्याच्यानंतर लगेच काँग्रेसने पण तीच लाईन घेतली. त्याच्यामुळे पूर्ण विरोधी पक्ष ऑपरेशन सिंदूरच्या वेळी हा नॅशनल इश्यू आहे, हा आतंकवादी हमला आहे म्हणून सरकारच्या बरोबर ताकदीने उभं राहिले. महादेव जानकर म्हणतात की संधी मिळाली तर महाविकास आघाडी सोबत जाऊ. स्वागत करू ना आम्ही. ऑपरेशन सिंधू ऑपरेशन सुरू आहे, मात्र भारत पाकिस्तान सामना होणार आहे तर त्याच्यावर याचिका दाखल केली की ते सामना होऊ नये. कोर्टाने याचिका फेटाळली. कसं बघताय? भारत सरकारची लाईन क्लिअर असली पाहिजे. आमच्या सगळ्यांचंच तेच मत आहे की एकदा जे काय म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणता पाणी आणि रक्त, ती लाईन होती त्यांची ना, खून और पाणी एक साथ नाही बह सकता, हे आपण सगळ्यांनीच ऐकलेली आहे ते लाईन. त्याच्यामुळे भारत सरकारने एक स्टँड घेतला पाहिजे आणि त्या स्टँडवर त्यांनी राहिलं पाहिजे. कारण तर आपण सिग्नल काय देतो देश जगाला. त्यामुळे जर त्यांना काही डायलॉग्स ठेवायचे असतील तर ते सांगावं आम्हाला पार्लमेंटला आणि देशाला, त्याच्यावर चर्चासत्र घ्यावं. याला दोन प्रश्न आहेत. संजय राऊतांनी ट्विट केलंय आणि त्यांनी सरकारच्या भूमिकेला विरोध केलाय की अबुधाबीमध्ये मॅच होत असेल, ऑपरेशन सिंधूर अजून चालू आहे, संपलेलं नाही. करेक्ट. आणि दुसऱ्या बाजूला जशी मॅच खेळ जात असेल तर शिवसेना बीबीटी यांच्या वतीने संजय राऊतांनी ट्विट केले की त्यांचा स्पष्ट याला विरोध आहे. तर नक्की राष्ट्रवादीच्या संदर्भात भूमिका नाही, मला असं वाटतं आम्ही काँग्रेसशीही चर्चा करू. कारण का आम्हाला केंद्र सरकार मिक्स सिग्नल देते. म्हणजे मी स्वतः अनेक मीटिंग्सला गेलेले आहे तेव्हा ते म्हणायचं वॉटर अँड ब्लड कॅनॉट फ्लो टुगेदर. तर मग जिथे पाणी, जी आपली दैनंदिन रोजची गोष्ट आहे प्रत्येक माणुसकीची, तिथे तुम्ही नाही म्हणताय पाणी सोडायला, तर जिथे पाणी आणि ब्लड कॅनॉट फ्लो टुगेदर, मग ही क्रिकेट मॅच कुठून आली? काही विषयच येत नाही ना. मग भारत सरकारने त्यांचा स्टँड बदलला असेल तर त्याच्याबद्दल भारत सरकारने क्लॅरिफिकेशन दिलं पाहिजे की नक्की काय भारताचं धोरण आहे. आणि मी विचारणार आहे भारत सरकारला, कारण का आम्ही ऑपरेशन सिंधूरला देशाच्या हितासाठी आतंकवादाच्या विरोधात ताकदीने आम्ही उतरलो आणि भारत म्हणून, एक भारतीय म्हणून आम्ही एकत्र लढलो. तेव्हा पक्ष नाही, विचारधारा नाही, सगळं बाजूला आपल्या देशाच्या हितासाठी एक राहील. एकीकडे देश पातळीवर आपण एकत्र असताना हा स्टँड बदललाय का याचं उत्तर भारत सरकारने द्यायला लागेल.
आणि हा प्रश्न मी विचारीन भारत सरकारला की नक्की स्टँड काय या आहे. सामन्याला तुमचं विरोध- नाही नाही, माझं म्हणणं आहे की स्टँड बदललाय का, कारण का हा फॉरेन पॉलिसीचा इश्यू आहे. जेव्हा फॉरेन पॉलिसीचा इश्यू येतो, मी तुम्हाला नेहमी सांगते की फॉरेन पॉलिसीच्या बाबतीत आम्ही थोडंसं सगळे सांभाळून एवढ्यासाठीच बोलतो. त्याचं कारण असं की तो देशाचा विषय आहे. तुम्ही आज हा प्रश्न मला विचारलाय, मी आजच MEA ला विचारीन की बाबा व्हॉट इज द पॉलिसी ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. आम्ही ताकदीने तुमच्याबरोबर या आतंकवादी हमल्याच्या विरोधात आम्ही ताकदीने उभं राहिलो. पण तुम्ही डायल्यूट केलाय का तुमचा स्टँड? हे बोललं पाहिजे त्यांनी की जर भारत सरकारने डायल्यूट केला असेल स्टँड तर मग एक चिंताजनक आहे ना. एकीकडे वॉटर अँड ब्लड विल नॉट फ्लो टुगेदर आणि दुसरीकडे तुमचा दुसराच काहीतरी पॉलिसीमध्ये कन्फ्युजन आहे भारत सरकारच्या. हे चिंताजनक आहे. सरकारने एक काहीतरी पॉलिसी ठरवली पाहिजे ना. असं सिलेक्टिव्ह होऊ शकत नाही ना. तर मी जरूर MEA ला विचारीन आणि मी तुम्हाला याचं उत्तर देईन MEA कडून क्लॅरिफिकेशन आलं. बरोबर आहे. काय फॉरेन पॉलिसी जरी विषय असला तरी सुद्धा ते रिजनल पॉलिटिक्स मध्ये रिपरकशन दिसत नाही. म्हणून संजय राऊतांचं नाही नाही, रिजनल पॉलिटिक्स नाही मला असं हा त्यांचा मुद्दा असा आहे तुमचे एक तर आलाय पाटील आहेत आणि दुसरं त्यांचं असं म्हणणं आहे की जर सरकार हे करणार असेल तर आमची महिला आघाडी सिंधू रक्षा नावाचं आम्ही मग त्याच्यावरती कॅम्पेन करू आणि आम्ही रस्त्यावर येऊ. नाही नाही, मला असं वाटत नाही की हा राऊत साहेबांसाठी हा राजकीय विषय आहे. हा एक इमोशनल विषय. तुम्ही सगळेजण जगदाळ यांच्या घरी किती वेळा माझ्याच बरोबर आलेला आहेत, आपलीच भेट झालेली. कधीतरी त्या मुलीचा कधी विचार केलाय कोणी? तिची अजून नोकरी फायनल नाही झाली. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, तुम्ही तेवढाच फॉलोअप करता जेवढा मी करते. तो काय आपण राजकारण म्हणून करत नाही, माणुसकीच्या नात्याने करतो. त्या घरात तिचे वडील नाहीत, त्याचं दुःख रोज आहे. म्हणजे त्यांची आई मी कधीच विसरणार नाही. मी जेव्हा जेव्हा त्यांना भेटायला जाते त्यांची आई एकच गोष्ट सांगते की ताई मी जेव्हा जेव्हा डोळे बंद करते तेव्हा फक्त त्या आतंकवाद्याचा चेहरा मला दिसतो. त्याच्यामुळे त्यांचं दुःख आणि त्याच्यानंतर सरकारने कुठल्याही सरकार या आतंकवाद्यांच्या बरोबर 0 टॉलरन्स जर तुमचं आणि हेच सरकार म्हणतं ना दिस इज द न्यू नॉर्मल. मग हा कसा काय न्यू नॉर्मल? त्याच्यामुळे मला असं विचाराल तर राऊत साहेबांनी हा एक इमोशनल इश्यू आपल्यासाठी आहे. हा फक्त राजकीय विषय नाही आणि हा राजकीय विषय नाहीच आहे. मी जरूर राऊत साहेबांनाही फोन करून विचारेन. कारण का राऊत साहेबांचा जो स्टँड आहे तो एक माणुसकीचा स्टँड आहे. एकीकडे तुम्ही पाणी सोडणार नाही म्हणता आणि दुसरीकडे क्रिकेट खेळायला हो म्हणता. मग ब्लड अँड वॉटर विल नॉट फ्लो टुगेदर, मग हाऊ विल क्रिकेट प्ले टुगेदर? हा प्रश्न येतोच ना. त्यामुळे हा गांभीर्याने विचारला आणि उगाच मला फक्त सरकारवर टीका करायची नाही, पण मला गांभीर्याने हा प्रश्न विचारायचा आहे. भारत सरकारने याचं उत्तर द्यावं लागेल. भारत सरकार शिवसेना 14 तारखेपासून माझा कुंकू माझा देश असं आंदोलन राज्यभर करणार. नाही, कारण का तुम्हाला आठवत असेल ऑपरेशन सिंदूरच्या वेळेस केवढी मोठी कॉन्ट्रोवर्सी झाली. ते बघा, सिंदूर आमच्यासाठी काय टॅगलाईन नाहीये. प्रत्येक भारतीय किंवा कुठलीही जगातली महिला असेल म्हणजे त्यांच्याकडे कुंकू नाही दुसरा काहीतरी असू शकतो. त्या खूप इमोशनल गोष्टी असतात आम्हाला. आणि ज्या 26 कुटुंबांनी त्यांच्या घरातले खरते पुरुष कमवले त्यांच्या दुःखाचा विचार कोणीतरी केला पाहिजे ना. इतका असंवेदनशील असून कसं काही राजकीय नेत्यांचं म्हणणं की नेपाळमध्ये जी आता परिस्थिती उद्भवली कदाचित देशामध्ये आपले तशी काहीशे लोकांचा म्हणजे बेरोजगारी असेल किंवा इतर अनेक प्रश्न असेल की त्याची उद्भवू शकते. काय वाटतं सगळ्यांना? कसं आहे, मी पहिल्यांदाच पाहिलं तुमच्याच चॅनलवर दाखवलं की धाराशिवमध्ये काल एका हायवेवर झालं. तर मी तर आप्पासाहेबांना फोन केला. मला वाटलं हे आपल्या तिथल्या कुठल्या हायवेवर होतोय का की, कारण का तसाच रस्ता आमच्याकडे दौंड इंदापूरला कनेक्ट होताना भिगवणला आहे दौंडवरनं जाताना. तर धाराशिवचा तो होता. नंतर क्लॅरिफिकेशन आलं त्याचं तुमच्याच चॅनलवर की दिवसा